वेलकम बॅक फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही डेली यूज होणारे इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत. ओके, मी जे सांगतो ते खरं आहे. व्हॉट आय से इज ट्रू. व्हॉट आय से इज ट्रू. आपण काय केले. व्हॉट हॅव यू डन. व्हॉट हॅव यू डन. तुला काय वाटतं. व्हॉट डू यू थिंक. व्हॉट डू यू थिंक. मी काय बोललो ते तू ऐकले नाहीस का. डेंट यू हिअर व्हॉट आय सेड. डेंट यू हिअर व्हॉट आय सेड. त्यांना काय वाटते याची आपल्याला काळजी आहे का. डू यू केअर व्हॉट दे थिंक. डू यू केअर व्हॉट दे थिंक. ती काय म्हणते यावर विश्वास ठेवू नका. डोंट बिलीव्ह व्हॉट शी सेज. डोंट बिलीव्ह व्हॉट शी सेज. मी माफी मागतो जे बोललो त्याबद्दल. आय अपॉलोजाइज फॉर व्हॉट आय सेड. आय अपॉलोजाइज फॉर व्हॉट आय सेड. मला ठरवायचे आहे की काय करायचे. आय हॅव टू डिसाइड व्हॉट टू डू. आय हॅव टू डिसाइड व्हॉट टू डू. मला माहित आहे की मी काय केले ते चुकीचे होते. आय नो व्हॉट आय डिड वॉज रॉंग. आय नो व्हॉट आय डिड वॉज रॉंग. मला माहित आहे तुझी समस्या काय आहे. आय नो व्हॉट युअर प्रॉब्लेम इज. आय नो व्हॉट युअर प्रॉब्लेम इज. आपण काय केले हे मी विसरणार नाही. आय वोंट फॉरगेट व्हॉट यू डिड. आय वोंट फॉरगेट व्हॉट यू डिड. हेच आम्हाला सांगितले गेले आहे. That is what we have been told. That is what we have been told. आपण आधी असे सांगितले होते. That is what you said before. That is what you said before. ते काय करत आहेत. What are they doing? What are they doing? राहुलचा पासपोर्ट हरवला आणि काय करावे हे त्याला माहित नव्हते. Rahul lost his passport and he didn't know what to do. Rahul lost his passport and he didn't know what to do. जे घडले त्याबद्दल त्यांना दोष देऊ नका. Don't blame them for what happened. Don't blame them for what happened. मला माहित नव्हते काय झाले ते जोपर्यंत राहुलने मला सांगितले नाही. I didn't know what had happened until Rahul told me. I didn't know what had happened until Rahul told me. आपण जे करीत आहात त्यामध्ये मला काही चूक दिसत नाही. I don't see anything wrong with what you are doing. I don't see anything wrong with what you are doing. राहुलने मला जे करण्यास सांगितले आहे ते करण्याशिवाय मला पर्याय नव्हता. I had no choice but to do what Rahul asked me to do. I had no choice but to do what Rahul asked me to do. कृपया थांबा. राहुल तुम्हाला काय करायचे ते सांगेल. Please wait. Rahul will tell you what to do. Please wait. Rahul will tell you what to do. मला माफी मागायची होती काल काय झालं त्यासाठी. I wanted to apologize for what happened yesterday. I wanted to apologize for what happened yesterday. राहुल पूजाला नेहमी क्षमा करतो तिने काहीही केले तरी. Rahul always forgives Pooja no matter what she does. Rahul always forgives Pooja no matter what she does. उरलेल्या अन्नाचे काय करायचे राहुलला माहित नव्हते. Rahul didn't know what to do with the leftover food. Rahul didn't know what to do with the leftover food. तू मला का सांगत नाहीस की मी काय करावे. Why don't you tell me what to do? Why don't you tell me what to do? जे घडले ते आठवण्याचा प्रयत्न करा. Try to recall what happened. Try to recall what happened. प्रत्येक जण काय घडले याबद्दल बोलत आहे. Everybody is talking about what happened. Everybody is talking about what happened. पुढील रविवारी आपण काय करायचे ते ठरवले आहे का. Have you decided what to do next Sunday? Have you decided what to do next Sunday?
मला विचार करायचा नाही की भविष्यात काय होईल. आय डोंट वॉन्ट टू थिंक अबाउट व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. आय डोंट वॉन्ट टू थिंक अबाउट व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. मी इथे तुम्हाला चेतावणी देण्यासाठी आलो आहे की काय होणार आहे. आय एम हिअर टू वॉर्न यू व्हॉट इज गोइंग टू हॅपन. आय एम हिअर टू वॉर्न यू व्हॉट इज गोइंग टू हॅपन. तुला काय हवे आहे ते मला सांग आणि मी तुला ते देईन. Just tell me what you want and I will give it to you. Just tell me what you want and I will give it to you. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे सेंटेन्सेस. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला आपण क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.